नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. स्टार प्रवाहावर एक नवीन मालिका येते जिचं नाव आहे आई बाबा रिटायर होत आहेत. तर त्यांचे कलाकार आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण आता गप्पा मारणार आहोत. हाय, कसे आहात? खूप छान, मस्त. मस्त. येस, नक्कीच. खरंच आई बाबा रिटायर्ड होत आहेत का? काय वाटतंय तुम्हाला? मुळात हे नावच इतकं वेगळं आहे, त्यामुळे आम्हा सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता आहेच. तर तुम्ही काय सांगाल याबद्दल? त्यासाठी खरंच ही मालिका तुम्ही बघा, कारण त्या मालिकेतनं त्या वेगवेगळ्या गोष्टींचं, आईबाबांच्या एकमेकांच्या बरोबरची रिलेशनशिप, आईबाबांची मुलांबरोबरची रिलेशनशिप, काय होतंय, वडिलांना असं वाटतं जाऊया, आईला असं वाटतं नको नको आपण संसारात थोडंसं अजून थांबूया मुलांसाठी, हे सगळे कंगोर आहे ना हळूहळू पदर त्याचं उलगडत जाणार आहे. आणि ते सगळं मला असं वाटतं इथे बसून आता काय होतं हे सांगण्यापेक्षा ना मालिकेतनं ते तुमच्यासमोर खूप छान रीतीने येणार आहे. येस. या टायटल जर नीट बघितलंस, आई आणि बाबा रिटायर होत आहेत, तर उद्गार चिन्ह आहे, प्रश्नचिन्ह नाही आहे. होत आहेत का नाही, ते होत आहेत. काय पद्धतीने ते रिटायर होत आहेत, कशा पद्धतीने रिटायर होत आहेत, ती ही गोष्ट आहे. नक्कीच. आता आपण जेव्हा प्रमोशनला अगदी सुरुवात देखील बघितली की आपण एक मालिकेची सुरुवात तुम्ही खूप छान असा नाटक आपण जशी सुरुवात करतो तसा खूप छान असा सीन म्हणतात. तर सर तुम्ही काय सांगाल? कुठेतरी ते खूप वेगळं होतं प्रमोशनची सुरुवात, तर ते करताना तुम्हाला किती एक वेगळी मजा येत होती? कारण कॅमेरासमोर एक करणं वेगळं आणि स्टेजवर एक परफॉर्म करणं. स्टेजवर करायला काही आयुष्यभर आम्ही दोघांनी थिएटरच केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याबद्दल काही हा सीन चित्रित झाला होता, पण तो कॅमेराच्या अँगलने चित्रित झाला होता. स्टेजवर करताना आम्ही दोघांनी मिळून तो मिनिंगफुल कसा होईल त्याची रचना आणि ते सगळं करण्याचा प्रयत्न केला. येस, आणि ते खरंच खूप छान होतं. हो नाही सर, खरंच खूप मस्त होतं ते. आणि मला अजून एक म्हणायचं आहे की जसं की आता तुम्ही दोघं पण एक पर्टिक्युलर एजमध्ये आहे आणि त्याच्या भोवती ती सिरियल फिरणार आहे. आणि तर हा जो स्टार प्रवाहाने तुम्हाला कुठेतरी एक चान्स दिला की आपल्याला मध्यस्थ ठेवून या आपल्या भोवती एक सिरियल फिरणार, तर त्याबद्दल काय? कारण आई आणि बाबा रिटायर होते त्या नावातच आलं की त्या मध्यवर्ती भूमिका ज्या आहेत त्या वयाने मोठ्याच आहेत आणि त्यांच्या भोवती ती अख्खी गोष्ट फिरतीये. तर तो एक खूपच मला असं वाटतं आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट आणि खूप चांगला एक चान्स स्टार प्रवाहाने आम्हाला दिलेला आहे. येस मॅडम, मी तुम्हाला आवर्जून विचारेन की जेव्हा मामांना हे शीर्षकासहित तुम्ही सांगितलं की अशी सिरियल, तर त्यांची अशी फर्स्ट रिॲक्शन काय होती? किंवा मामांना कधीच कुठलं शीर्षक बघून रिॲक्शन देत नाहीत. कुठली त्यांची पहिली रिॲक्शन अख्खा एपिसोड बघितल्यावरतीच मिळेल मला, तोपर्यंत नाही. नुसतं ऐकू घेऊन मामा कधीच कुठलं रिॲक्शन देत नाहीत. ते अख्खा एपिसोड जेव्हा बघतील तेव्हा ते काहीच बोलले नाही की उठून जायचं तेव्हा मला त्यांची रिॲक्शन मिळेल. येस, प्रोमो देखील खूप छान शूट झालाय. तर त्या प्रोमो बघून तुम्हाला अशी काहीतरी एक आठवणीत राहणारी अशी एखादी रिॲक्शन तुमच्या फॅमिली मेंबरपेक्षा सगळ्या प्रेक्षकांकडनं ज्या रिॲक्शन येतात अत्यंत पॉझिटिव्ह रिॲक्शन्स आहेत कुठेच. आणि प्रत्येकाचं म्हणणं की जरा वेगळंच वाटतंय, आतापर्यंत जी मालिका होते त्याच्यापेक्षा वेगळं वाटतंय. एक्झॅक्टली. नक्कीच ही मालिका आम्हाला सगळ्यांना बघायला नक्कीच आवडणार आहे. तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही दोघंही काय सांगा? ही मालिका बघा, तुम्हाला नक्की काहीतरी रोज दुपारी 2:30 वाजता स्टार प्रवाहावर आणि पाहायला विसरू नका. आई बाबा रिटायर होत आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.